तिवसा तालुक्यातील तिवसा ते चांदूर रेल्वे मार्गावर 24 डिसेंबरला भीषण अपघात घडला। भांबोरा येथील रहिवासी महेश प्रदीप पोल्हाड वय वर्ष 32 हे दुचाकीने जात असताना अचानक रोही आडवा आल्याने दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात महेश पोल्हाड गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली। प्रथम त्यांना ऑटो रिक्षाने तिवसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने 108 क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिकेतून रिम्स हॉस्पिटल आणि त्यानंतर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मृतक महेश पोल्हाड हे सोफिया कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते। दरम्यान तिवसा ग्रामीण रुग्णालयाची कार्यक्षमता, ढिसाळ उपचार व्यवस्था आणि 108 रुग्णवाहिकेतील अपुऱ्या सुविधांमुळेच मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। यावर मृतकाच्या नातेवाईकांनी आरोग्य प्रशासन विरोधात जिल्हा अधिकारी आशिष एरेकर यांना निवेदन सादर केले। प्रदीप पोल्हाड याचा मृत्यू झाला आहे, गैरसोय झाली, ऍक्सिडेंट झाला होता। ऍक्सिडेंट झाल्यानंतर तिवसा ग्रामीण रुग्णालयात नेला गेला, तिथे पण गैरसोय झाली। तिथून 108 ला कॉल केला, 108 आली। ॲम्ब्युलन्स आल्यानंतर ॲम्ब्युलन्समध्ये कोणतेही उपकरण चालू नव्हते। डॉक्टरला पल्स लावायचे आहे, चेक करायचं आहे, काहीच माहीत नव्हतं। सलाईन पण एक गेली नाही ॲम्ब्युलन्समध्ये। ॲम्ब्युलन्स आरामात आणली गेली आहे। त्यानंतर डॉक्टर कुठल्याच प्रकारचं ट्रीटमेंट नव्हतं देत, उपचार कुठल्याही प्रकारचा झाला नाही आणि गैरसोय झाली। आणि उलट डॉक्टरच आपल्यावर गरम होत होता आणि वरच्या अधिकाऱ्यांसोबत बोलत होता की तो म्हणत होता की माझ्या जे सिनियर आहे त्यांना बोला की उपकरण बंद आहे, हे आहे ते सगळं काही हे करत होता। आणि रुग्णालयात नेल्या त्याची डेट झाली, अगोदर डेट झाली होती। मी पल्स चेक केला, मी स्वतः हाताने चेक केलं, मानीला हात लावला, मला हार्टबीट काहीच नव्हती जाणवत। मी म्हटलं तेव्हा कुठे ते मशिनरी चालू केली पल्सची डॉक्टरने आणि नंतर लावली। नंतर माहीत पडलं की पल्सची ते मशिनरीच बंद आहे म्हणून। आणि कोणतीच सेवा नव्हती। जे ड्रॉवर राहते आपले ॲम्ब्युलन्सचे, ते ड्रॉवर मागं येऊ राहिले, स्टेपनी त्या बेडच्या तिथे बसायला जागा नाही, कुठल्याही प्रकारची। फक्त एक डब्बा प्रेत नेणारा डब्बा राहते, त्या पद्धतीचा ॲम्ब्युलन्सचा वापर चालू आहे, बस दुसरं काही नाही। 108 गरिबाचा मृत्यू घेण्यासाठी आहे, दुसरं काहीच नाही। माझ्या भावाचा मृत्यू झाला आहे, त्याला मुलं आहे, बायको आहे, आई बाबा आहे। जेणेकरून पुढं कोणाचा मृत्यू झाला पाहिजे यासाठी मी रिक्वेस्ट करत आहे। मी कलेक्टर ऑफिसलाही आलो, कंप्लेंट केली, तिथे पण कल्ला केला, पण दबाव टाकण्यात आला आहे आणि आवाज दाबण्यात आला आहे। प्रेत जाळून घे, हे करून घे, तिकडे लक्ष दे, मला डायव्हर्ट करण्यात आलं आहे, दुसरं काही नाही। पण मी ऐकणार नाही आहे। जोपर्यंत मला आश्वासन देत नाही तोपर्यंत मी काहीच करणार। मी मागणी काय तुझी? 108 सुविधा चांगली झाली पाहिजे, त्यानंतर डॉक्टर तिवसाचा दवाखाना चांगला झाला पाहिजे आणि होईन तेवढा चांगले डॉक्टर ह्या फॅकल्टीत ठेवा, पैसे खाऊ नका ठेवू, एवढंच म्हणणं आहे। याला जबाबदार आहे तिवसाला रुग्णालय। त्यानंतर 108ची सोय बरोबर झाली नाही, म्हणजे पेशंट जिथं आहे की नाही हे अजिबात माहित नाही। अपघात कुठे झाला? अपघात झाला तिवसा चांदूर रेल्वे रोडवर झाला आहे, सिंदूर जुन्याच्या पुढं। कशाने झाला? इरविन मध्ये आल्यानंतर नाही, हा वाटोळ्याच्या पुढं, भांबोऱ्याच्या पुढं, भांबोरा सिंदूर जुन्याच्या मंडप झाला। तुझा भाऊ कुठे जात होता? पेशंट? माझा भाऊ रेमंड मध्ये काम करते, सिक्युरिटी गार्डचं काम करते, 12 घंटेची ड्युटी करते। ड्युटीवर चालला होता, रुई आडवा आला, त्यामुळे धडक झाली आणि त्याच्या मेंदूला मार लागला। पहिले आपला ॲटोने तिवसाच्या हॉस्पिटलमध्ये नेलं, तिथं उपचार चालू झाले, तिथं O2 वगैरे लागला, त्यानंतर लघवीची पिशवी वगैरे ते लावली। हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले का? हा, रिम्स मध्ये पण नेलं। कोणाच्या बेसवर? हा, सरकारी दवाखान्यात सरकारी डॉक्टर। 108 गाडी रिम्स मध्ये जात नाही, तिथं कशी काय तुम्ही घेऊन गेले त्याचं उत्तर द्या अगोदर। 108 गाडी तिथे जात नाही, मी सांगतो 108 गाडी तिथे जात नाही, कशी काय तिथे रिम्स हॉस्पिटलमध्ये? रिम्स मध्ये नेलं होतं का? आम्हाला सजेस्ट केलं गेलं डॉक्टरनं, सरकारी डॉक्टरनं। कोणत्या डॉक्टर? तिवसातले जे डॉक्टर आहे त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की रिम्सला घेऊन जा। तुझा जो भाऊ आहे सुरत भाऊ ड्रायव्हर, त्याचं मत काय? त्याचं मत काय? त्याचं नाही माहित। डॉक्टर म्हटलं मग तुम्ही सरकारी गाडी रिम्स मध्ये घेऊन गेले का? रिम्स मध्ये गेलो, त्यांनी पाहिलं, ते म्हणे काही लक्षच नाही दिलं, तिथून इकडे आलो।